छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। स्वतः प्रशांत कोरटकर याच्या पत्नीने हा पासपोर्ट पोलिसांकडे जमा केलाय। त्यामुळे कोरटकर सध्या देशाबाहेर गेला नव्हता अशी माहिती येते आहे। प्रशांत कोरटकरच्या विरोधामध्ये आता लुकआउट सर्क्युलर जारी झालाय। तसंच ब्युरो ऑफ इमिग्रेशन यांच्याकडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जाते आहे। इतके दिवस कोरटकर पोलिसांना कसा सापडत नाही असाही सवाल आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। विजय, खरं तर काल एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली होती की त्याचा पासपोर्ट पोलिसांनी ताब्यात घ्यायला हवा अशी। आता हा पासपोर्ट पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचा शोध घेण्यासाठी चंद्रपूरमध्ये सुद्धा काही पथकं गेलेली होती। काय आताची नेमकी अपडेट आहे? यामिनी जवळपास 1 महिना झाला प्रशांत कोरटकर हा पोलिसांना सापडून येत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आश्चर्य व्यक्त केले जाते संपूर्ण महाराष्ट्रभरातून। कारण जो प्रशांत कोरटकर या ठिकाणी 25 तारखेला ज्या रात्री धमकी दिली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांच्या समोर येऊन म्हणत होता की मी हे धमकीचा कॉल केलाच नाही अशा पद्धतीचा कांगावा करत होता। मात्र त्याच वेळी नागपूर पोलिसांनी असेल प्रशांत कोरटकरच्या घराला संरक्षण दिलं होतं आणि ज्यावेळी संध्याकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर प्रशांत कोरटकर हा फरार झालेला आहे। त्यामुळे एक आश्चर्य व्यक्त केलं जाते की नागपूर पोलीस या ठिकाणी त्याच्या घराजवळ होते, संरक्षण दिलं होतं आणि त्याच्यानंतर प्रशांत कोरटकर कसा फरार झाला हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। कोल्हापूरचे पोलीस आहेत ते त्याचवेळी नागपूरला गेले होते, मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही। ज्यावेळी प्रशांत कोरटकरनं एक व्हिडिओ समोर आणला किंवा व्हायरल केला की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत अशा पद्धतीचा व्हिडिओ जो सोशल मीडियावर टाकला होता तो इंदोर मधला होता आणि तशी माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूरचे पोलीस इंदोरच्या दिशेने जायला निघाले। मात्र त्याचवेळी त्याला अंतरिम जामीन मिळाला। अंतरिम जामीन जोपर्यंत होता तोपर्यंत प्रशांत कोरटकर एकदा नागपूरमध्ये येऊन गेला अशा पद्धतीची माहिती देखील पोलिसांना मिळाली आणि त्याच्यानंतर तो चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी होता। या ठिकाणी कोल्हापूरचे पोलीस आहेत ते गेलेत। आता कोल्हापूर पोलीस असतील, नागपूर पोलीस असतील आणि चंद्रपूर पोलीस असतील हे सगळे या ठिकाणी प्रशांत कोरटकरचा शोध आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र प्रशांत कोरटकर हा अद्यापही मिळून येत नाही आणि त्यामुळेच आश्चर्य व्यक्त केले जाते। प्रशांत कोरटकरचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ किंवा फोटो आहेत ते अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबतचे आहेत आणि त्यामुळे पोलीस कुठेतरी त्याला पाठीशी घालत आहेत का अशा पद्धतीचा प्रश्न देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर या ठिकाणी उभा ठाकलेला आहे। आणि पोलिसांच्या पेक्षा म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या पेक्षा प्रशांत कोरटकर हा इतका मोठा आहे का की तो इतक्या दिवस लपून बसू शकतो असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की उद्या जो प्रशांत कोरटकर हायकोर्टामध्ये गेलेला आहे जामीन मंजुरीसाठी त्याच्यावर उद्या सुनावणी होणार आहे। त्यामुळे कदाचित उद्या त्या ठिकाणी प्रशांत कोरटकर मुंबईमध्ये येऊ शकतो का अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते। मात्र पोलिसांना अद्याप प्रशांत कोरटकर मिळून येत नाही हे पोलिसांचं आतापर्यंतचं अपयश म्हणावं लागेल। यामिनी, अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी। तर प्रशांत कोरटकर दुबईला जावो किंवा इतर कुठेही जावो पोलीस त्याला शोधून काढतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे। कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो तो दुबईला जावो का अजून कुठेही जावो पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील। तर प्रशांत कोरटकर या प्रकरणामध्ये आता एबीपी माझाने सुद्धा काही सवाल उपस्थित केलेत, आपण बघूयात। महिना होत आला प्रशांत कोरटकरला धमकी प्रकरणात अटक का होत नाहीये? प्रश्न क्रमांक 1। प्रश्न दुसरा, प्रशांत कोरटकर महाराष्ट्र पोलिसांपेक्षाही मोठा आहे का? कोरटकरला अटक होऊ नये यासाठी पोलीसच प्रयत्नशील आहेत का? हा तिसरा प्रश्न या निमित्ताने समोर येतो। तर कोरटकरला अटक करू नये असे वरिष्ठांचे पोलिसांना निर्देश आहेत का? प्रश्न चौथा। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतची मैत्री कोरटकरला फायद्याची ठरते का? कोरटकर सारख्या चिल्लर व्यक्तीचा ठाव ठिकाणा लागू नये एवढे पोलीस निष्क्रिय आहेत का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।